प्रश्न पहिला, आकृती पूर्ण करा. 1. या दृष्टांतात कसली गोष्ट सांगितली आहे? एका गावातील आंधळ्या व्यक्तींची. 2. या कथेत काय समजावण्याचा प्रयत्न केला गेला आहे? आपण आपल्या ओळखीवर गोष्ट समजण्याचा प्रयत्न करतो, प्रत्यक्षात ती गोष्ट पूर्णपणे जाणून घेत नाही, हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे. 3. या पाठाचे कथासूत्र काय आहे? कथासूत्र: जो तो आपापल्या अनुभवानुसार विचार करतो. 4. गावात कोण आला? हत्ती. 5. हत्ती पाहायला गेलेले लोक कसे होते? जात्यंध. 6. कोणी कोणी काय पाहिले? पाय, सोंड, कान, पोट, शेपटी. 7. डोळस व्यक्तीने त्यांना काय समजावले? डोळस व्यक्तीने त्यांना समजावले, तुम्ही हत्तीचा एक एक अवयव पाहिला, पूर्ण हत्ती नव्हे. या सर्व अवयवांनी युक्त असा पूर्ण हत्ती आहे. 8. या पाठाचे कथासार काय आहे? कथासार: ज्या जीवाला ईश्वराचे जे स्वरूप जाणवले त्याला तो परमेश्वर म्हणतो, परंतु परमेश्वराचे विभागशः होणारे गुणज्ञान म्हणजे खरे ज्ञान नव्हे. प्रश्न दुसरा, तक्ता पूर्ण करा. प्रत्येकाला हत्ती कसा भासला? 1. पाय, खांबासारखा. 2. सोंड, मुसळासारखा. 3. कान, सुपासारखा. 4. पाठ, भिंतीसारखी. 5. पोट, कोथळ्यासारखे. 6. शेपटी, खराट्यासारखी. प्रश्न तिसरा, हत्तीचा दृष्टांत ही कथा तुमच्या शब्दात वर्णन करा. हत्तीचा दृष्टांत ही अत्यंत मार्मिक अशी कथा श्री चक्रधर स्वामींनी सांगितली आहे. एकदा एका गावात एक हत्ती आला. त्या गावात काही जन्मांध राहत होते. ते जन्मतःच आंधळे असल्यामुळे त्यांनी हत्ती कधीच पाहिला नव्हता. त्यांना तो पाहण्याची अनिवार्य इच्छा झाली, म्हणून ते हत्ती पाहण्यासाठी गेले. मग प्रत्येकाने हत्ती चाचपून पाहिला, परंतु प्रत्येकाने स्वतःच्या हाताला लागलेल्या अवयवासारखाच हत्ती असतो अशी कल्पना केली. मग ते आपापसात हत्तीच्या आकाराबाबत बोलत होते. त्यावेळी हत्तीचा पाय चाचपून पाहिलेल्याला हत्ती खांबासारखा वाटला. कान चाचपून पाहणाऱ्याला तो सुपासारखा वाटला. पाठ चाचपून पाहणाऱ्याला भिंतीसारखा. पोट चाचपून पाहणाऱ्याला तो भरलेल्या पोत्यासारखा. सोंड चाचपून पाहणाऱ्याला मुसळासारखा आणि शेपटी चाचपून पाहणाऱ्याला तो केरसुणीसारखा भासला. म्हणजे हत्तीचे खरे स्वरूप कोणालाच कळले नाही. व्यवहारात असेच घडते. आपल्याला झालेले ज्ञान हेच अंतिम सत्य असे सर्वजण मानतात. त्यामुळे समाजात भांडणे होतात. प्रश्न चौथा, योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा. 1. हत्ती पाहायला जाणारे लोक टिंबटिंब होते. पर्याय आहेत: बहिरे, मुके, जन्मतःच आंधळे, लंगडे. उत्तर आहे: हत्ती पाहायला जाणारे लोक जन्मतःच आंधळे होते. 2. गावा टिंबटिंब आला. पर्याय: वाघ, सिंह, हस्ती, लांडगा. उत्तर: गावा हस्ती आला. प्रश्न 5. कोण कोणास म्हणाले? 1. हा हस्तींचा एकू एकू अवयव होय, परी हस्ती नव्हे. डोळस व्यक्ती आंधळ्या व्यक्तींना. प्रश्न 6. समानार्थी शब्द लिहा. 1. हस्ती समानार्थी शब्द हत्ती. 2. जात्यंध समानार्थी शब्द जन्मांध. प्रश्न 7. विरुद्धार्थी शब्द लिहा. 1. आंधळा विरुद्ध डोळस. 2. प्रकाश विरुद्ध अंधार.
प्रश्न 8वा. पुढील वाक्ये लेखन नियमानुसार लिहा. 1. असा शक्तियुक्त तो परमेश्वर. उत्तर. असा शक्तियुक्त तो परमेश्वर. 2. असा अवयवयुक्त तो हत्ती. उत्तर. असा अवयवयुक्त तो हत्ती. प्रश्न 9वा. लेखन नियमानुसार योग्य शब्द निवडा. 1. मुसळा सारिखा. मुसळा सारिखा. मुसळा सारिखा. उत्तर. मुसळा सारिखा. 2. ज्ञानिया ज्ञानिया ज्ञानिया. उत्तर. ज्ञानिया. प्रश्न 10वा. पुढील सामासिक शब्दांचा विग्रह करून समासाचे नाव लिहा. 1. परमेश्वर. परम असा ईश्वर. कर्मधारय समास.